छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात होत आहे शिक्षणाचा बोजवारा, तर शिक्षकाविना चालत आहे शाळा। मुखेड तालुक्यातील सावरमाळ गावातील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मागील काही महिने विद्यालय शिक्षक आणि शिक्षिका विना चालत असून याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष का करत आहे असा सवाल पालक वर्गातून पाहायला मिळत आहे। या विद्यालयात एकूण 15 ते 16 कर्मचारी असताना केवळ 8 ते 10 कर्मचारी दररोज महाविद्यालयात येत आहेत, तर काही मुंबई अशा ठिकाणी वास्तव्याला राहून बोगस सह्याकडून पगार उचलताना दिसत आहेत। आणि यात मुख्यतः महाविद्यालयातील सचिव यांचे नातेवाईक असल्यामुळे महाविद्यालयात मनमानी कारभार चालत आहे आणि यातून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। महाविद्यालय शासनाची दिशाभूल करून पगार लाटण्याचे काम सध्या चालू असून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन अशा बोगस कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी पालकांमधून मागणी होते आहे। मागील काही वर्षांपासून या महाविद्यालयात कर्मचाऱ्यांना जवळपास 20 लाख रुपये पगार असून शासन महिन्याला देत असताना या महाविद्यालयात कर्मचाऱ्यांना जवळपास 2 लाख रुपये पगार शासन महिन्याला देत असताना याचा काही शिक्षणात उपयोग होत नाही। इथे केवळ पगार पुरते कर्मचारी असल्याचं दिसून येत आहे। या महाविद्यालयात 10वी आणि 12वीचे विद्यार्थी यांना शिक्षण मिळत नाही, या कारणाने नांदेड लातूर येथे शिक्षण ते घेत आहेत। या विद्यालयाला नावाला विद्यार्थी हजेरी पट आहे, विद्यार्थी नाहीत अशी अवस्था असल्यामुळे या विद्यालयाची चौकशी करावी अशी मागणी होते आहे।